या ठिकाणी जात प्रमाणपत्राच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयावर गेल्या 14 दिवसांपासून ठिय्या आंदोलन करते। प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे। आपल्यासोबत आंदोलनकर्ते आहेत। कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे काय सांगा? आज 13 दिवस झाले आम्ही या तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत आहे। परंतु आमची जी मागणी आहे प्रलंबित जात प्रमाणपत्र आम्हाला देण्यात यावे, कारण याच्यामधून आमचे सामाजिक, शैक्षणिक, नोकरीविषयक सर्व प्रश्न प्रलंबित आहेत। कारण हे प्रश्न सुटले पाहिजे, त्यासाठी आम्हाला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। परंतु आज 13 दिवस होऊनही हे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करता आमच्या तोंडाला पानं पुसत आहे। अद्यापर्यंतही कोणालाही यांनी प्रमाणपत्र इश्यू केलं नाही। नुसते आम्हाला खोटे आश्वासनं देतात आणि इथं येऊन नुसती आमची भूलभुलैया करतात। तरी प्रशासनाला आमचा तीव्र शब्दामध्ये असा आव्हान आहे की तुम्ही जर आम्हाला येणाऱ्या गुरुवारी 11 वाजेपर्यंत म्हणजे 19 तारखेला 11 वाजेपर्यंत जर आम्हाला प्रलंबित जे आमचे जात प्रमाणपत्र आहे ते जर आम्हाला निर्गमित केले नाही तर येणाऱ्या गुरुवारी हा पूर्ण आदिवासी टोकरे कोळी जमात ही तहसील कार्यालयामध्ये मुलाबाळांसह पूर्ण बिऱ्हाड घेऊन या तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे असे आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो। कारण प्रशासन आज आमच्या संदर्भात संवेदनशील नाही आहे। माहिती रवी गोरे, टीव्ही मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।